कारण तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद एकटे नाही घेऊ शकत। सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याचं जे बाळ आहे ते सर्वात जास्त दुर्बल असतं आणि परावलंबी असतं। बाकी सर्व कीटक, प्राणी, वनस्पती आपल्या निर्मात्याच्या, आपल्या आईवडिलांच्या शिवाय जगू शकतात। त्या पर्सेंटेजमध्ये मनुष्याचं बाळ हे जगू शकत नाही, ते एवढं दुर्बल असतं। मनुष्याचं जीवन हे परावलंबी आहे आणि परावलंबी आहे म्हणून तो समर्शील। त्याला माहिती आहे आपली निर्मिती जी आहे ती दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि मेल्यानंतर त्याचे संस्कार सुद्धा दुसऱ्याच्या हातात, आणि ते जर नाही केले तर दुर्गती प्राप्त होत। मनुष्याचं जीवन अलौकिक आहे आणि ते अलौकिक असण्यामागं त्याचा संपूर्ण मानवजातीशीच नव्हे तर संपूर्ण प्रकृतीशी एक बेजोड असा काय संबंध आहे। तो जेवढा याच्यापासून दूर जाईल तेवढा तो जीवनापासून दूर जाईल। आणि आज मग माणसं अशी विस्कटलेली का आहे? कारण त्यांचा पाया भरकटलेला आहे। तुम्हाला लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, पण ते पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग हा तुमच्यात आहे। जीवनामध्ये आम्ही आनंदाचा शोध घेतो तसं आम्ही आनंदी माणसांचा पण शोध घेतो। आम्ही त्या आनंदी माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आज जेवढ्या लोकांना आम्ही महान समजतो त्यांनी काय केलं? ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले। जेवढे माणसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता तेवढा तो माणूस महान समजला जातो। का? कारण तुमच्या जीवनाचा स्पर्श किती जीवनांना झाला। तुम्ही कोणता रंग आहे, कोणता भाव आहे, कोणता स्वभाव आहे, जो स्वभाव लोकांना जाणवतो तो तुम्ही आहात। तुम्ही जर तो स्वभाव शोषून घेतला आणि नष्ट केला तर तो लोकांना दिसणार नाही। लोकांना रिफ्लेक्ट तोच होतो जो तुम्ही आहात। मग आम्ही जर आनंदी असो तर आनंदाचं काय होणार? असं बाहेर रिफ्लेक्शन होणार। तुम्ही जर आनंदी असाल तर तुझा आनंद काय होईल? लगेच परावर्तित होईल। आणि जेव्हा आनंद परावर्तित होतो तेव्हा त्या आनंदाच्या अहोभावाने लोक तुमच्याकडनं काय होतात? आकर्षित होतात। आपोआप तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता आनंदाच्या माध्यमातून। आनंदी असाल, समाधानी असाल तर तुमचं ते समाधान आहे, आनंद तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवतं। आणि हाच जीवनामधला आनंदी असण्यापाठीमागचा सर्वात मोठा राजमार्ग आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदी करता तेव्हा एक दिवस तो पण त्याचा आनंद घेऊन तुमच्याकडे येतो। म्हणजे आनंद हा समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक फार मोठा धागा आहे, फार मोठा रस्ता आहे। परंतु तो आनंद कुठला पाहिजे? खरा पाहिजे। आणि खरा आनंद कसा ओळखायचा? ज्या आनंदामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि एवढे रिकामे होता की तुम्हाला सगळ्यांना भरून घ्यावंसं वाटतं। स्वतःमध्ये भेदभाव न करता, समोर मित्र येऊ नये तर शत्रू येऊ, सगळे सारखे दिसायला लागतात। कोणाला सांगू? किती समय? तो आनंद आहे। म्हणून आनंद जो आहे तो कुठल्या वस्तूवर, परिस्थितीवर, तुमच्या अचिव्हमेंट्सवर अवलंबून नाही आहे। तर आनंद तुमच्यात आहे आणि तो सदैव आहे। फक्त तुम्ही तो काय केला पाहिजे? अनुभवायला शिकलं पाहिजे। आणि मग खरा आनंद तुम्हाला तेव्हा होतो जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता। तुम्ही आनंदी व्हा आणि तुम्ही आनंदी एकदा झाले, तुम्हाला आनंदाचं जर एकदा सूत्र समजलं तर तुम्हाला मात्र मग लोकांची कमी भासणार नाही। हां, तुम्ही आपोआप लोकांपर्यंत पोहोचाल आणि आनंद हाच लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर असा मार्ग आहे। मित्र, मनुष्य हा एक समाजशील प्राणी। समाजशील म्हणजे तो समूहाने राहतो। आणि जेव्हा तुम्हाला समूहाने राहायचं असतं तेव्हा तुम्ही त्या समूहाचा एक घटक असता आणि तुम्हाला त्या समूहाशी जुळून घ्यावं लागतं। बऱ्याच वेळा आपण तक्रार ऐकतो की आपल्याला हे जमत नाही भाऊ, आपण यांच्यामध्ये राहू शकत नाही। अशी तक्रार काही माणसं करतात, कधी मुलं करतात किंवा स्त्रिया पण करतात। आजकाल आपण बघतो की छोटी कुटुंब पद्धती आहे। आजी आजोबांचा सहवास मुलांना मिळत नाही आणि मग अशा वातावरणामध्ये जी माणसं असतात ती अशी तयार होतात की त्यांना स्वैराचार जास्त पसंत असतो आणि त्या स्वैराचारावर ते स्वातंत्र्य असं समजत असतात आणि त्या स्वैराचारामध्ये जे काही करतात त्या करण्याला त्यांना आनंद आहे असं वाटत असतं। पण तो आनंद नंतर जाऊन त्यांना प्रचंड दुःख देणारा असतो हे त्यांना भविष्यकाळात तो दिवस आल्यानंतर कळतं। तेव्हा त्यांच्याकडे पश्चाताप करण्यापासून दुसरं
काही राहत. मग हे जे स्वच्छंदी जीवन आहे, स्वैराचारी जे जीवन आहे, हे जीवन माणसाला भरकटवतं. आणि जेव्हा आपण समूहात राहतो, मोठ्या कुटुंबामधील जी मुलं असतात, माणसं असतात, ती संस्कारिक का असतात? मी जुन्या काळच्या गोष्टी करतो. त्याचं कारण कोणाचं नाही कोणाचं लक्ष असतं आणि चुकीच्या गोष्टींवरती आळा घातला जातो. जे जीवनामध्ये गरजेचं आहे तो मार्ग दाखवला जातो. परंतु आज शिस्त कोणाला नको आहे? कारण छोट्या कुटुंब पद्धतीमध्ये जन्माला घातल्यानंतर पालन पोषण करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. कमवून आणलेला अन्नाचा घास आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवण्याचा वेळ सुद्धा आज कुटुंबाकडे नाही आहे. किंवा त्याला खेळणी आणली, मग त्या खेळणीबरोबर त्याच्याबरोबर सहवास वेळ घालवायचा एवढा पण वेळ आज कुटुंबाकडे नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आजी आजोबा पण नाही आहे, कारण त्यांचा अतिरिक्त भार आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कोणालाच नको आहे. कारण जर त्यांचा भार पडला तर आपल्या मौज मजेवर काय येतं? बंधन येतं. त्यांचं आजारपण काढायचं, त्यांच्या भावना जपायच्या. म्हणजे सामूहिक जीवन जे आहे ते आज कुठेतरी विखरत चाललेलं आहे, विस्कटत चाललेलं आहे. आणि ते सामूहिक जीवन ही माणसाच्या समाजशील स्वभावाची एक काय गरज आहे. मनुष्य सुरक्षित कधी असेल? जेव्हा तो समूहाने राहील. का बरं? जंगलामध्ये जे प्राणी आहे, अगदी सूक्ष्म कीटक जरी असतील, ते प्राणी आपल्या बाळाला जेव्हा जन्म देतात तेव्हा फक्त काही दिवस त्याची सोबत करतात. काही दिवसांमध्ये ते त्याला एकटं जगायला सोडून देतात. जिराफासारखा प्राणी तर आपल्या बाळाला जन्म दिल्या दिल्या लात मारतो, जीव घेणी लात मारतो. कारण त्याचा असं करण्याच्या पाठीमागं त्याच्या समोर जो जीवघेणा प्रसंग आहे किंवा जीवन मृत्यूचा प्रश्न आहे, त्याच्यापासून जर सुटका करायची असेल तर त्याला जन्मतः सक्षम असणं. तुम्ही पाहिलं असेल, गाईचं वासरू तरी जन्माला आल्यानंतर थोडासा वेळ घेतं, परंतु शेळीचं बकरू मात्र जन्माला आल्यानंतर लगेच उभं राहतं. त्याच्या पाठीमागं त्याच्या सर्वायवलची प्रक्रिया आहे. कारण ते जर लगेच नाही उभं राहिलं तर लगेच त्याची शिकार होईल. आताही त्याची शिकार होतेच, फक्त मोठं झाल्यानंतर होते. आता दोन पायाच्या माणसांकडून होती, तेव्हा 4 पायाच्या जनावरांकडून व्हायची. धोका त्याला आत्ताही आहे. म्हणजे या समाजशील प्रक्रियेमध्ये माणसाच्या बाबतीमध्ये वेगळेपण आहे जनावरांपेक्षा. काय वेगळेपण आहे? माणसांच्या बाबतीमध्ये वेगळेपण हे आहे की मनुष्य दुसऱ्यांबरोबर जुळवून घेतो, इतरांबरोबर त्याला राहायची इच्छा असते. अगदी माणसाच्या काळामध्ये सगळं नाती तोडून टाकले, सगळी नाती तोडली, पण एक नातं मात्र ते तोडू शकत नाही. त्याचा जो लाईफ पार्टनर आहे ते नातं तोडण्याची हिंमत त्याच्यामध्ये नाही. आणि हे का नातं पाहिजे आम्हाला? कारण या जीवनाची प्रकृतीच तशी आहे. तुमचं अस्तित्व तेव्हाच टिकणार आहे जेव्हा तुम्ही पुढची पिढी जन्माला घालणार. तुमच्याबरोबर तुमचं अस्तित्व सुद्धा काय होणार आहे? संपून जाणार आहे. ही धारणा पहिल्यापासून आहे आणि प्रत्येक प्रजातीची आहे. मग माणसाच्या बाबतीत वेगळं काय? माणसाच्या बाबतीत वेगळं असं आहे की आजही माणसाला फेसबुकवरती मला किती जण फॉलो करता याची अपेक्षा आहे. मी जर एखादी पोस्ट टाकली तर किती जण लाईक करता. मग ते व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपवर मी जर एखादा मेसेज टाकला तर मला माझ्या ग्रुपमधून किती जण लाईक करता. तुमच्या ग्रुपमध्ये जर 500 जण असतील आणि 1 जणांनी जरी तुम्हाला जर सपोर्ट केला तरी ती फार मोठी यशस्वी तुमची होण्याची लक्षण आहे असं वाटतं. किती जण तुम्हाला फॉलो करतात. आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये प्रत्येकाला वाटतं लोकांनी मला फॉलो करावं. हे काय? तुम्हाला लोकांनी फॉलो केलं पाहिजे अशी इच्छा तुमच्या मनामध्ये का आहे? कारण ती तुमची आंतरिक इच्छा आहे. मनुष्याच्या जीवनाच्या प्रक्रियेचा तो एक अविभाज्य भाग आहे. कारण तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद एकटे नाही घेऊ शकत. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याचं जे बाळ आहे ते सर्वात जास्त दुर्बल असतं आणि परावलंबी असतं. बाकी सर्व कीटक, प्राणी, वनस्पती आपल्या निर्मात्याच्या, आपल्या आईवडिलांच्या शिवाय जगू शकतात. त्या पर्सेंटेजमध्ये मनुष्याचं बाळ
हे जगू शकत नाही. ते एवढं दुर्बल असतं. ते किमान काही महिने स्वतःचं अन्न सुद्धा खाऊ शकत नाही. मग जन्मजात अर्भक जर असं पुढं टाकून दिलं तर ते मरतच. म्हणजे मनुष्याचं जीवन हे परावलंबी आहे आणि परावलंबी आहे म्हणून तो समजशील आहे. त्याला माहिती आहे आपली निर्मिती जी आहे ती दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि मेल्यानंतर त्याचे संस्कार सुद्धा दुसऱ्याच्या हातात आणि ते जर नाही केले तर दुर्गती प्राप्त होते. मनुष्याचं जीवन अलौकिक आहे आणि ते अलौकिक असण्यामागं त्याचा संपूर्ण मानवजातीशीच नव्हे तर संपूर्ण प्रकृतीशी एक बेजोड असा काय संबंध आहे. तो जेवढा याच्यापासून दूर जाईल तेवढा तो जीवनापासून दूर जातो. आणि आज मग माणसं अशी विस्कटलेली का आहे? कारण त्यांचा पाया भरकटलेला आहे. आज सद्गुरू आम्हाला तेच रहस्य सांगतात. आम्हाला सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. लोकांना आम्हाला फॉलो करायला लावायचं आहे. लोकांमध्ये माझी कीर्ती पसरली पाहिजे. लोकांनी मला रिस्पेक्ट दिला पाहिजे. लोकांच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही किती झुरतो की नाही झुरतो? मी नेहमी सांगत असतो, चिल्ड्रन्स आर क्राईंग फॉर रेकग्नेशन अँड मेन्स आर डाईंग फॉर रेकग्नेशन. माणसं मरतात स्वतःची ओळख निर्माण व्हावी म्हणून. अशा काही विचित्र गोष्टी करतात पण मरायला एवढी रिस्क घेतात की मरतात त्याच्यामध्ये. का तर माझं नाव झालं पाहिजे. तुम्ही अमेरिकेमध्ये ऐकत असाल की मोठमोठे स्टंट करतात लोक, जीव घेणे स्टंट. त्याच्यामध्ये जीव पण जातो. कशा करता? कुणीतरी मला फॉलो केलं पाहिजे. लहान मुलांमध्ये, टीनेजर मुलांमध्ये अमेरिकेमध्ये क्रेज आहे की तुला किती जण फॉलो करतात. आता मला एक 4-5 वर्षांपूर्वी नाशिकमध्येच एक छोटा मित्र भेटला. 2री-3रीला असेल. 2री-3रीच्या मुलाचा स्वतःचा यूट्यूब चॅनल होता आणि तो मला सांगत होता, सर माझे एवढे फॉलोवर आहे, एवढे माझे व्ह्युअर्स आहे. म्हणजे त्याला पण वाटतं समाजशील व्हावं. पण मित्रांनो, तुम्हाला लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, पण ते पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग हा तुमच्यात आहे. हेच रहस्य सद्गुरू आम्हाला सांगता. मला सांगा, आम्हाला जास्त पैसे कमवायचे असतात. कसं करता हो? जास्त मोठं घर बांधायचं आहे. जास्त मोठं घर कशाला पाहिजे? मग जास्त लोक आले तर ते त्यांना राहता आलं पाहिजे. तुम्हाला जास्त मोठी गाडी कशाला पाहिजे? जास्त लोक बसवायचे. मोटरसायकल तर बरी आहे ना, पण जास्त मोठी गाडी कशाला पाहिजे? जास्त लोक बसले पाहिजे. आम्ही जास्त माणसांसाठी वेडावलेले आहोत, परंतु आम्ही ते मान्य करायला तयार नाही. तुमच्यापैकी कोण असं आहे त्याला असं वाटतं माझ्या लग्नामध्ये फक्त 5च माणसं असावी कोरोनासारखी? तर मजबुरी तर तो विषय वेगळा आहे. परंतु स्वतःहून समाजापासून विलग व्हायचं, अलग व्हायचं आणि एकटं जीवन जगायचं, एकांतच जगायचं असं तुमच्यापैकी कोणाला वाटतंय का? नाही. आपल्याला प्रत्येकाला वाटतं लोकांनी मला काय करावं? फॉलो करावं, लोकांपर्यंत मी भरपूर पोचावं, माझी कीर्ती पसरावी. प्रत्येकाला अनेक लोकांपर्यंत पोचायचं आहे. कशाकरता पोचायचं आहे? त्यांच्या जीवनाशी स्पर्श करायचा. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं का एखादा दुःखाळा माणूस आपल्याजवळ आला पाहिजे? कायम निगेटिव्ह विचार करणार, कायम तोंड सोडून द्यायचं. मी काही कमी आहे का त्याला आणखी गोळा करू? माझंच मला झेपे ना. हां, अजून एक नवीन भर त्याच्यामध्ये. हां, म्हणजे जीवनामध्ये आम्ही आनंदाचा शोध घेतो तसं आम्ही आनंदी माणसांचा पण शोध घेतो. आम्ही त्या आनंदी माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आज जेवढ्या लोकांना आम्ही महान समजतो त्यांनी काय केलं? ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले. मग ते खेळाडू असतील, उद्योगपती असतील, कलाकार असतील, नेते असतील, लीडर्स असतील. जेवढे माणसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता तेवढा तो माणूस महान समजला जातो. का? कारण तुमच्या जीवनाचा स्पर्श किती जीवनांना झाला, किती ज्योती तुम्ही पेटवल्या तुमच्या दिव्याने, ह्याच्यासाठी माणसाचं काय आटापिटा चाललेला असतो. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरामध्ये आईवडिलांना सुखी करायची इच्छा करता. बरेच जण बाहेर नोकरी करता, घरापासून दूर, तर ते आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता ना? असं कोणी आहे का जो नाही तो नाही प्रयत्न करत? लग्न झालेलं असेल त्याचं. म्हणजे
प्रत्येकजण आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, आपल्या श्रोतापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, त्याच्या माध्यमातून आपला परिवार असेल त्यांच्यापर्यंत, आपले नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत. मी जेव्हा लहान होतो म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर अगदी नोकरी लागेपर्यंत मला फार छंद होता. मी असा कुठला नातेवाईक नाही सोडला की त्याच्या घरी मी गेलो नाही. मला फार छंद होता नवीन नवीन माणसांना भेटणं, त्यांचं जीवन बघणं, त्यांच्याशी कनेक्ट होणं, हा माझा स्वभाव होता पहिल्यापासून. दसरा जर आला, संक्रांत आली, तर मी आमच्या परिसरामधल्या जेवढ्या जास्त घरांमध्ये जाता येईल तेवढ्या जास्त घरांमध्ये जायचो. ओळख नाही, पाळख नाही, बिन बुलाया मेहमान. मान न मान मै तेरा मेहमान. गावामध्ये जर लग्न असलं, भले पत्रिका नसतो, आमचं गाव फार मोठं, 18 पगड जाती ज्याला म्हणतात ते सगळ्या जाती आमच्या गावामध्ये आहे. तर कुठल्याही जाती धर्माचं कुठलंही लग्न असो, गावात जर असलं आणि मला जर वेळ असला तर जाऊन तिथे 1-2 पंगती तरी वाढायच्या, हे माझे स्वभाव होत. म्हणजे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे आपला, ती आपली आंतरिक इच्छा आहे. आपलं जे जीवन आहे ते दुसऱ्या जीवनाला स्पर्श करू इच्छितं. हे नैसर्गिक काय आपली प्राकृतिक एक अपेक्षा आहे. आणि मग ती अपेक्षा तुम्हाला जर पूर्ण करायची तर सद्गुरू सांगता याचं रहस्य आहे का तुम्ही स्वतः आनंदी पाहिजे आणि तेही खऱ्या अर्थाने आनंदी पाहिजे. मला सांगा, एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो. जेव्हा आपल्याला त्या मॅडमच्या अंगावरती लाल रंगाची साडी आहे, तुम्हाला काय वाटतं, ती साडी लाल आहे की आपल्याला तो भ्रम होतोय? खरं सांगा, सायंटिफिकली कोण सांगतं मला? सायन्स असं सांगतं की जो रंग तुम्हाला दिसतो तेवढा एकच रंग रिफ्लेक्ट होतो 7 रंगांपैकी. बाकीचे रंग तो कपडा काय करतो किंवा ती वस्तू शोषून घेते. जर तुमचा कपडा पांढरा दिसत असेल तर ती सर्वच्या सर्व रंग शोषून घेते, एकही रंग रिफ्लेक्ट करत नाही, म्हणून तो पांढरा दिसतो. म्हणजे जो रंग रिफ्लेक्ट होतो ते तुम्ही आहात असं दिसतं. कळतंय का तुम्हाला? सायंटिफिकली समजा हिरवा रंग आहे, हिरव्या रंगाची ओढणी आहे त्या मॅडमच्या अंगावर, तर हिरवा रंग सोडून बाकी सगळे रंग तो कपडा काय करतोय, शोषून घेतोय, फक्त हिरवाच रंग रिफ्लेक्ट करतो. कळते तुम्हाला? आपले केस काळे म्हणजे काय, सर्व रंगांचा काय तिथे अभाग. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपले जे रंग असतात ते रंग तो नसतो जो आपल्याला दिसतो, तो रिफ्लेक्ट होत असतो. तो रंग, ती वस्तू, तो व्यक्ती, तो पदार्थ स्वीकारत नाही, म्हणून तो आपल्याला रिफ्लेक्ट झाल्यावर दिसतो. अगदी माणसांच्या गुणाचं पण तसंच आहे. तुम्ही जेव्हा लोकांना लबाड दिसता तेव्हा बाकी सगळे गुणधर्म तुम्ही शोषून घेता, लबाडी रिफ्लेक्ट करता. तुम्ही जेव्हा प्रेमळ असता बाकी सगळे गुणधर्म शोषून घेता, फक्त प्रेम रिफ्लेक्ट करता. तुम्हाला कळत नाही कारण तुमच्याकडे तो गुणधर्म असल्याची तुम्हाला जाणीवच होत नाही, कारण तो रंग काय होतो, रिफ्लेक्ट होतो. तो तुमच्यामध्ये शोषला जर गेला तर समजायचं का तुम्ही तो नाही. तुम्ही कोणता रंग आहे, कोणता भाव आहे, कोणता स्वभाव आहे, जो स्वभाव लोकांना जाणवतो तो तुम्ही आहात. तुम्ही जर तो स्वभाव शोषून घेतला आणि नष्ट केला तर तो लोकांना दिसणार नाही. लोकांना रिफ्लेक्ट तोच होतो जो तुम्ही आहात. मग आम्ही जर आनंदी असो तर आनंदाचं काय होणार, असं बाहेर रिफ्लेक्शन होणार. लक्षामध्ये? मग तुमच्यामधून एखादी गोष्ट जेव्हा बाहेर पडते तुमच्यात ती भरपूर आहे म्हणून ती रिफ्लेक्ट होते. लक्षात ठेवा. जे तुम्ही शोषण घेता ते तुमच्यात नाही आहे म्हणून ते शोषलं जातं. एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं आणि ते भरलेलं असेल तर काय होणार, ते उमदळणार आहे, ते घेणारच नाही तुमचं पाणी किंवा तुमचं दूध किंवा तुमचं जे काय असेल ते. एखाद्या माणसाचं पोट भरलेलं आहे, तुम्ही त्याला किती पण खाऊ घालायचा प्रयत्न करा, तो नाही खाणार, तो रिफ्लेक्ट करणार. कोणाला देऊ, कोणाला पाहिजे रे का, कारण त्याचा तो स्वभाव नाही आहे. मग तुमचा जो स्वभाव असतो तो तुम्ही रिफ्लेक्ट करता कारण तो भरपूर असतो तुमच्याकडं. आणि मग तुम्ही जर आळशी असाल तर तुम्ही काय रिफ्लेक्ट करणार, आळस रिफ्लेक्ट करणार. तुमच्या काय अज्ञान असेल तर तुम्ही अज्ञान रिफ्लेक्ट करणार. मग तसं सद्गुरू सांगतात, तुम्ही जर आनंदी असाल
तो तुझा आनंद काय होईल, लगेच परावर्तित होईल. आणि जेव्हा आनंद परावर्तित होतो तेव्हा त्या आनंदाच्या अहोभावाने लोक तुमच्याकडनं काय होतात, आकर्षित होतात. आपोआप तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता आनंदाच्या माध्यमातून. दुःखाच्या माध्यमातून कोणी कोणापर्यंत पोहोचत. उलट दुःख असलं ती माणसं काय म्हणतात, जाऊ दे रे. तुमच्या मित्राचा जर काहीतरी आनंदाचा प्रसंग असेल तर तुम्ही त्याला पटकन फोन करता. मग दुःखाचा जर असेल तर नको, कशाला डोक्याला ताप. समजा एखाद्या तुमच्या मित्राने एखादा गुन्हा केला, कायदेशीर गुन्हा केला, तुमच्यापैकी किती जण आहे त्याला फोन करावे. आणि एखाद्याला पुरस्कार भेटला तर तुम्ही किती जण फोन कराल, बरोबर ना. आणि तो किती जणांना फोन करेल. मग हा मुद्दा आहे. तुम्ही आनंदी असाल, समाधानी असाल तर तुमचं ते समाधान आहे, आनंद तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवतं. आणि हाच जीवनामधला आनंदी असण्यापाठीमागचा सर्वात मोठा राजमार्ग आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदी करता तेव्हा एक दिवस तो पण त्याचा आनंद घेऊन तुमच्याकडे येतो. आपण जे देतो ते परत येतं. तुम्ही जर एखाद्याच्या पायाखाली काटे टाकले ना तर तो तुमच्या पायाखाली काटे टाकेल याची काही गॅरंटी नाही आहे, परंतु तुमच्या पायाखाली पण कोणीतरी काटे टाकणार. हा नियम आहे निसर्गाचा, हे बदलत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर समाजशील व्हायचं असेल तर तुम्ही आनंदी असणं गरजेचं आहे. दुःखी माणसं कधीही दुसऱ्याला जवळ येऊ देत नाही किंवा दुसऱ्याच्या जवळ जात नाही, एकटं राहायचा प्रयत्न करतो. आनंदी माणूस कधी एकटं राहायचा प्रयत्न करत नाही, तो शेअर करायचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं अरे याला सांगू त्याला सांगू. लोक कधी असं पाहिलं तुम्ही, एखाद्या माणसाला प्रचंड दुःख झालं आणि तो कारल्याची भाजी घेऊन आला वाटायला किंवा मेडिकलमध्ये जाऊन कडू कडू गोळ्या घेऊन आला, खा एक एक माझ्या दुःखात सहभागी व्हा. एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याची गाडीचं काही सामान तुटलं, मग तुमच्यापुढे आला, चला तुमच्या पण गाडीचं एक थोडं थोडं तुडूया आपण सगळे, असं जर म्हटला तर तुम्ही त्याला काय, याला पहिला जेलमध्ये टाका, ही विकृती जेलमध्ये टाका पहिली, ही समाजाला घातक आहे म्हणाल की नाही. म्हणजे आनंद हा समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक फार मोठा धागा आहे, फार मोठा रस्ता आहे. परंतु तो आनंद कुठला पाहिजे, खरा पाहिजे. आणि खरा आनंद कसा ओळखायचा, ज्या आनंदामध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि एवढे रिकामे होता की तुम्हाला सगळ्यांना भरून घ्यावंसं वाटतं. स्वतःमध्ये भेदभाव न करता, समोर मित्र येऊ नये तर शत्रू येऊ, सगळे सारखे दिसायला लागतात. कोणाला सांगू किती समय, तो आनंद आहे. आनंदाचं ते खरी ओळख आहे. मग तुम्ही जर अशा प्रकारचा आनंद जर स्वतःमध्ये निर्माण करू शकलात तर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजच नाही आहे. तुम्ही आपोआप पोहोचणार लोकांपर्यंत, आपोआप. मला सांगा, एखाद्या ठिकाणी जर घाण वास येत असेल तर लोक काय करतात, काय बाय असं करता का, नाही, रुमाल लावताना असे पळून जातात दुसरीकडून, जाता की नाही, लांबून. जवळ जाण्याचा प्रयत्न तरी करता का, नाही. परंतु जर सुगंध येत असेल तर शोधता कुठून येतोय. अरे ते बिचारा ते कस्तुरी मृग स्वतःचा कस्तुरीचा सुगंध शोधतं, स्वतःच शोधतं. माणसाची अवस्था काही त्या कस्तुरी मृगापेक्षा वेगळी नाही. तुमचा आनंद तुमच्यातच आहे, मग शोधता कुठे, बाय. नाही अरे ही गाडी भेटली की मी आनंदी होईल, अरे मला एवढा पगार भेटला की मी आनंदी होईल, नाही मला असा प्रकारचा पार्टनर भेटला की मी आनंदी होईल. असं काहीच नाही आहे या जगामध्ये. परफेक्ट असं काही नाही आहे आणि कोणीच नाही आहे या जगामध्ये. परफेक्शन नावाचा प्रकार नाही आहे. म्हणून तुम्ही आभार माना प्रकृतीची. जर परफेक्ट कोणी जर असतं ना तर तुमचा कचरा झाला असता बाकीच्यांचा, हां, त्यांनी सगळ्यांवर डावा ठोकला असता. तेव्हा परफेक्शन नावाचा काही प्रकार नाही. शाळेमध्ये 100 पैकी 100 जरी मार्क पडले ना तरी तो पण फेल असतो. कसं काय, कारण पेपर हा पूर्ण अभ्यासक्रमावर कधीच काढला जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का, नाही. तो पेपर हा पूर्ण अभ्यासक्रमाच्या 10% भागावर असतो, रँडमली असतो. त्याला जर पूर्ण पुस्तकातला जर अभ्यास विचारला तर अगदी टॅलेंटमधला टॅलेंट मुलगा सुद्धा तिथं कुठेतरी एखाद्या मार्गाने चुकणार आहे, एखादा मार्क त्याचा चुकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण काय अपेक्षा करता, मला सांगा. कुठला चेहरा परफेक्ट असतो बरं, म्हणजे नाक कसं असलं पाहिजे, ओठ कसे असले पाहिजे, चेहरा उभा पाहिजे का आडवा पाहिजे का गोल पाहिजे, काय पाहिजे बा असं, म्हणजे ते सुंदर असं, असं काही नाही आहे. अतिशय सुंदर चेहऱ्याची माणसं आतून किती कुरूप असतात याचा अनुभव फार आहे आपल्याला. हां, सामान्य चेहऱ्याची माणसं तरी घाबरून असतात, नाही बा आपला चेहरा सामान्य फार हे नको करायला, आहे की नाही. म्हणून आनंद जो आहे तो कुठल्या वस्तूवर, परिस्थितीवर, तुमच्या अचिव्हमेंट्सवर अवलंबून नाही आहे. तर आनंद तुमच्यात आहे आणि तो सदैव आहे.
फक्त तुम्ही तो काय केला पाहिजे, अनुभवायला शिकलं पाहिजे. आणि मग खरा आनंद तुम्हाला तेव्हा होतो जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता. आणि जर अशा प्रकारे तुम्ही जर जगायला लागलात आणि सर्वांच्या अपेक्षा हे तुमचं उद्दिष्ट जर व्हायला लागलं, तर त्यांना संत म्हणतो आम्ही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. काही अपेक्षा नाही तरी पण प्रेम करता, त्यांना संत म्हणतो आम्ही, आहे का नाही. आम्ही संत आहे. आम्ही काय संत, थकलेले संत आहे आम्ही. म्हणजे आनंदी असण्यासाठी सुद्धा आम्हाला प्रयत्न करावा लागतो. काहींना श्वास घेण्यासाठी जर प्रयत्न करायची वेळ आली तर त्याला मशीन बसवतो, माहिती तुम्हाला, बसवता ना. हां, मग ते मशीन का बसवावं लागतं, कारण तुमच्या काही यंत्रणा आहे पण तुम्ही वापरत नाही. मला सांगा, या शरीराचं स्वास्थ्य सांभाळणं कोणाचं काम आहे. तुम्हाला एखादं चांगलं मशीन घेऊन दिलं, समजा एक उदाहरण घेऊया आपण, 10 जणांना मोटरसायकल घेऊन दिले, तुम्हाला 2 वर्षांनी, 2 कशाला तर 1च वर्षांनी पहा, सगळ्यांच्या मोटरसायकली सारख्याच दिसतील का. आल्या तर सारख्याच होत्या. प्रत्येकाला जीवन सारखंच मिळालं इथे आल्यावर. प्रत्येकाला परिस्थिती वेगळी असेल, आर्थिक असेल, सामाजिक परिस्थिती वेगळी असेल कुटुंबाची तुमच्या, पण जीवन सगळ्यांना सारखंच मिळालेलं आहे. कधी म्हणण्यापेक्षा सामान्य स्तरावरती तुम्ही तुमच्या जीवनाचं कसं ओळख करून घेता आणि कसा वापर करता ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला मिळालं. काही जणांचं फार भोळा स्वभाव असतो, अरे नाही सर, आमचं मेंदूच बारीक आहे पहिल्यापासून. मेंदूच्या आकारावर मेंदूची बुद्धिमत्ता नसते. तुमच्या बुद्धिमत्तेचा स्तर हा तुम्ही वापरता की ह्याच्यावर अवलंबून, आणि कुठे वापरता. तसं तुमचा जीवनाचा जो आनंद आहे तो तुमच्यात आहे, पण तुम्ही कधी जागृतच नाही केला. गंज चढला त्याला. काय चढला, गंज. आणि मग आम्ही तुमचं जे ओरिजिनल आहे ते खराब झालं, मग आम्ही डुप्लिकेट चढवतो वरती, बेंटेक्स, ज्याला आम्ही सुख असं म्हणतो. सुखावर आम्ही समाधान मानतो. सोन्यासारखं दिसतंय ना, सोनं नसू द्या, पण सोन्यासारखं दिसतंय ना, मग समाधान आहे ना. त्याला पण माहिती आहे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, पाहणाऱ्याला. बरोबर आहे. मला सांगा, आम्ही सगळं काही सजतो, हे सगळं थाटमाट करतो, हे सगळं आम्ही आमचं हे दाखवतो, ऐशो आराम दाखवतो, सगळं हे आमची प्रदर्शन जे काही करतो, हे प्रदर्शन आपल्यासाठी आहे की लोकांसाठी आहे. खरं सांगा, लोकांसाठी आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी श्रीमंती काय झाली पाहिजे, पोहोचली पाहिजे, म्हणून मी महागडी गाडी घेतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं सौंदर्य पोहोचलं पाहिजे म्हणून मी मेकअप करतो. जास्तीत जास्त लोकांना मी इम्प्रेस करू शकलं पाहिजे म्हणून मी काहीतरी करतो, तो करून दाखवतो. हे बरोबर आहे, हे सत्य आहे. मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचायचं हे मान्य तर करा. मग ते जर तुम्हाला करायचं, त्याचा सगळ्यात सोपा मार्ग काय, आनंदी राहा. आणि आनंदी राहण्याचा सगळा एकच सूत्र आहे, काय, मी जे रोज सांगतो, अपेक्षा सोडा आणि जे काही करता त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरा. आत्ताच्या वर्तमान काळामध्ये जगा. मग तो संघर्षाचा असेल, आनंदाचा असेल, प्रेमाचा, जो काय असेल त्याच्यामध्ये उतरा. अतिशय प्रचंड खडतर असेल ना, त्या खडतरमध्ये उतरा आणि प्रचंड शीनभाग करून घ्या, काही समस्या नाही. युद्ध आलं, युद्धात लढा. रोमांस आला, रोमांसमध्ये उतरा. राजनीती करण्याची वेळ आली, राजनीतीमध्ये उतरा. खेळ आहे, खेळामध्ये उतरा. आराम आहे, आरामामध्ये उतरा. आम्ही आरामात सुद्धा उतरत नाही. हे रात्रीचं तो झोपा सुद्धा बरळतो. अरे निसर्गाने जे दिलं त्यात उतरा. हे दिवसाला उतरत नाही, जागा असताना त्याच्यामध्ये 100% उतरत नाही. आणि त्या मनात राहिलेल्या भावना ते रात्रीच्या वेळी झोपेमध्ये पूर्ण करतं बरळून. म्हणजे त्यांनी सकाळ ही काय केली, खराब केली, आणि सायंकाळी काय केली, खराब केली. मग हे जीवनाचं जे नुकसान आहे ते कोण करतं, कोण करता, आम्हीच करतो. बरोबर आहे. आणि म्हणून आजपर्यंत जे सूत्र आहे ते सर्व सूत्र सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की तुम्ही आनंदी व्हा. आणि तुम्ही आनंदी एकदा झाले, तुम्हाला आनंदाचं जर एकदा सूत्र समजलं, तर तुम्हाला मात्र मग लोकांची कमी भासणार नाही. हां, तुम्ही आपोआप लोकांपर्यंत पोचाल. आणि आनंद हाच लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर असा मार्ग आहे. लक्षामध्ये इतर जे मार्ग आहेत, इतर सर्व मार्ग जे आहेत, हे तुम्ही पोहोचल्यानंतरही तुमचे त्यांच्याशी संबंध बिघडू शकता. तुम्ही आनंदाच्या मार्गातून जर पोहोचले ना,
तुमचा तो संबंध आयुष्यभर चांगला टिकेल. मला सांगा, ज्याच्याकडून तुम्हाला काही घ्यायचं नाही आणि द्यायचं नाही तरी पण त्याचा सहवास आवडतो, असा माणूस आनंदी असतो की दुःखी असतो? आता ज्याच्याकडून तुम्हाला घ्यायचं आहे काहीतरी आणि तो जरी दुःखी असला तरी पण तुम्हाला तिथं थांबावंच लागतं. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे जर काम अडकलेलं असेल तुमचं, तो पण अगदी शिपाई का असे ना, साधा कॉन्स्टेबल का असे ना, पण आपण त्याची किती गयावया करतो, किती विनंती करतो, किती विनवणी करतो की नाही? त्याची पात्रता आहे का हे माहिती आहे आपल्याला. त्याची पात्रता नाही आहे पण तरी पण करतो, कारण त्याच्याकडून काहीतरी मिळणार आहे. पण ती आपली काय असते? मजबुरी असते. अशा मजबुरीनं तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचता त्यावेळेस दुःख निर्माण होतं, लक्षात ठेवा, प्रचंड दुःख. आणि ते जे जीवन आहे ते तुम्हाला वेदना देतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आहे आणि आनंदाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता त्यावेळेस तुमच्या ते अत्यंत स्वर्गीय आनंद देणारं असतं. ते नातं, तो संबंध, ते प्रेम. लोक तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा आम्हाला जीवनाचं काय कळतं? सौंदर्य कळतं. नाहीतर जीवनाची कुरूपता तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जेव्हा काहीतरी अपेक्षा ठेवून आणि गरज ठेवून आपण दुसऱ्याकडे जातो ना, त्यांच्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचणं अतिशय लाचारीचं आहे. आणि असं जीवन माणसानं वेदना देतं. असे संबंधसुद्धा काय देतात? वेदना देतात. मग तुम्हाला जर खऱ्या अर्थाने आनंदी आणि एकदम स्वर्गमय जीवन अनुभवायचं असेल, जीवनाचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही आनंदी व्हा. सर्व अपेक्षा सोडून द्या आणि स्वतःमध्ये जे आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे खुश आहे. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. असं पाहिजे. असं जीवन आहे, हे सुंदर जीवन आहे. असं सुंदर जीवन सर्वांच्या वाटेला येवो, सर्वांनी आनंदाने जगावं आणि आपल्या आनंदाच्या माध्यमातून सर्वांशी पोचावं, हेच आज सद्गुरू आम्हाला सांगतायत. धन्यवाद.